नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई केली, मात्र कोणाच्या वरदहस्तामुळे हा पुन्हा खेळ सुरू होणार नाही ना, याची काळजी, याची दक्षता मात्र सर्व ठिकाणी होताना दिसत आहे. जुना मुंबई पुणे महामार्ग आणि NH48 वरील शेळुंग फाटा ते दांडफाटा या दरम्यान अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेली ही मोठी जाहिरात फळक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे MSRDCच्या जागेवर NH48च्या परिसरात कोणत्याही ग्रामपंचायतीची परवानगी न घेता अनेक ठिकाणी होर्डिंग्स उभारण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः पावसाळा किंवा जोरदार वाऱ्याच्या वेळी ही होर्डिंग्स कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करत ही होर्डिंग्स हटवली जातात, मात्र कारवाई केल्यानंतरही काही काळातच पुन्हा हीच होर्डिंग्स उभी राहत असल्याचे चित्र या ठिकाणी उभे राहत आहे. कोणाच्या तरी वरद असताना ही होर्डिंग्स पुन्हा उभी केली जातात का, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आज संबंधित यंत्रणेमार्फत काही अनधिकृत होर्डिंग्स हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी ती केवळ तात्पुरती न राहता नियमित आणि प्रभावीपणे सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनधिकृत होर्डिंग्समुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि सातत्यपूर्ण भूमिका घेऊन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच कारवाईनंतर पुन्हा अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जबाबदारी निश्चित करावी. तर अनधिकृत होर्डिंग्स उभे करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होताना या ठिकाणी दिसत आहे.